नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे मुद्दे डिस्कस करणार आहोत। सर्वप्रथम आपण डिस्कस करणार आहोत की प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे काय, प्रोव्हिजनल लिस्ट कशी बनते, ओके। त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत की ग्रीव्हियन्स पिरियड म्हणजे काय। ग्रीव्हियन्स पिरियड बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन असतं, बऱ्याचशा मुलांचं की ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये नक्की काय करायचं असते। तर ग्रीव्हियन्स पिरियड म्हणजे एक करेक्टनेस विंडो, करेक्शन विंडो ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीचं ते असतं, त्याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि फायनल मेरिट लिस्ट कशी बनते याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। त्याबरोबर फायनल मेरिट लिस्ट कधी जाहीर होणार आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत। त्यासोबत इन फ्युचर म्हणजे समजा फायनल मेरिटच्या लिस्टच्या नंतर काय आपल्याला पुढे प्रोसेस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे सध्या जो तुम्ही डाटा फिल केलाय, आता सर्व मुलांचं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस पूर्ण झाली, बरोबर। तर आज म्हणजे 18 जुलैला फायनल मेरिट ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की तुमचा एक मेरिट नंबर गव्हर्नमेंट किंवा सीईटी सेल आपलं जाहीर करणार आहे। मेरिट नंबर हा कोणत्याच दोन विद्यार्थ्यांचा सेम नसतो, प्रत्येकाचा युनिक हा असा एक मेरिट नंबर असतो। मेरिट नंबर म्हणजे काय की तुमच्यावर किंवा तुमच्यावर किती स्टुडंट्स आहेत याला म्हणायचं मेरिट नंबर। म्हणजे समजा माझा मेरिट नंबर समजा 22,000 जर असेल किंवा समजा 10,000 जर असेल तर माझ्यावर किती स्टुडंट आहेत, बरोबर। म्हणजे समजा 9,000 समथिंग स्टुडंट माझ्यावर असतील तर त्याला म्हणायचं मेरिट नंबर। आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बनते तर सर्वप्रथम तुम्ही विचार करा, तर पहिला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आपण ज्याला पहिला फीचर म्हणतो तो असतो तुमचं पर्सेंटाईल, बरोबर। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल सेम असतं। त्याच्यानंतर काय केलं जातं की जे तुमचं मॅथचं पर्सेंटाईल आहे, बरोबर, त्याच्यानुसार बनवलं जातं। त्याच्यानंतर जर समजा मॅथचंही पर्सेंटाईल सेम जर असेल तर त्याच्यानंतर तुमचं फिजिक्सचं पर्सेंटाईल, ओके, त्याच्यानंतर तुमचं केमिस्ट्रीचं पर्सेंटाईल। आणि समजा बाय चान्स जर काही मुलांचं हे सर्व पर्सेंटाईल जर सेम असेल, मॅथ फिजिक्स केमिस्ट्री याचं जर पर्सेंटाईल सेम असेल तर त्याच्यानंतर त्याचे एचएससी चे मार्क्स, ओके, तर बाय चान्स एचएससी चे मार्क्स जर सेम असतील तर त्याच्यानंतर एचएससी मध्ये त्याला मॅथमॅटिक्स मध्ये असणारे मार्क्स, एचएससी मध्ये फिजिक्स मध्ये असणारे मार्क्स, एचएससी मध्ये केमिस्ट्री मध्ये असणारे मार्क्स, तर या सर्व मार्क्सचं अनालिसिस करून या सर्व गोष्टीचा विचार करून एक तुम्हाला रँक दिला जातो, ओके। आता समजा तुम्हाला जर एक एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं रिअल लाईफ, तर आपण इंग्लिश वर्डचं जसं अल्फाबेटिकल ऑर्डर लावतो, म्हणजे काय तर समजा दोन वर्ड्स असतील आणि आपल्याला ते अल्फाबेटिकल ऑर्डरद्वारे लावायचे असतील म्हणजे वर्णमालेनुसार, तर आपण काय करतो पहिलं लेटर चेक करतो, बरोबर। जर सेम असेल तर ठीक आहे, नेक्स्ट लेटर चेक करतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते। म्हणजे आज म्हणजे 18 जुलै 2025 ला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल, ओके। त्याच्यानंतर महत्वाची स्टेप म्हणजे ग्रीव्हियन्स पिरियड, ओके। ग्रीव्हियन्स पिरियड हा आपला 3 दिवसाचा असणार आहे। म्हणजे 19 जुलै 2025 पासून तर 21 जुलै 2025 पर्यंत आपला ग्रीव्हियन्स पिरियड असणार आहे। त्या पिरियड्स मध्ये काय असणार आहे की समजा आता ग्रीव्हियन्स पिरियडला करेक्शन विंडो पण म्हणतात। म्हणजे ग्रीव्हियन्स पिरियड बऱ्याच जणांना एक टफ जातं, त्यासाठी करेक्शन विंडो। तर करेक्शन विंडो म्हणजे जो तुम्ही आता डाटा फीड केलाय सीईटी सेलला, म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरला त्याच्यामध्ये काही मिस्टेक असतील, बरेचसे कॅन्डिडेट त्यांच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक करतात, कॅटेगरीमध्ये मिस्टेक करतात, किंवा 11-12चे जे मार्क्स असतात त्याच्यामध्ये मिस्टेक करतात, किंवा डॉक्युमेंट्स मध्ये मिस्टेक करतात। तर त्या सर्व मिस्टेक तुम्हाला या ठिकाणी सुधारता येणार नाही। हा एक तुमच्या पुढे लास्ट चान्स असणार आहे। याच्यामध्ये नंतर ग्रीव्हियन्स पिरियड आपलं झाल्याच्या नंतर तुम्हाला सीईटी सेलच्या म्हणजे कोणत्याच फॉर्म मध्ये तुम्हाला अपडेट करता येत नाही, तुमचे हे डिटेल्स अंतिम समजले जातील, ओके। आणि याच्यानुसार काय असेल ते तुमचं ऍडमिशन प्रोसेस होईल, बरोबर। आता आपण याच्यामध्ये करेक्ट काय काय करू शकतो, तर करेक्ट आपण याच्यामध्ये सर्व गोष्टी जेवढ्या तुम्ही भरल्यात तेवढ्या गोष्टी, आता हा फायदेशीर कोणाला आहे, ज्या समजा विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरत असताना एक समजा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट यांच्या समजा रिसिप्ट अपलोड केले असतील, ओके। आणि रिसिप्टवर त्यांनी समजा त्यांचं कॅप रजिस्ट्रेशन केलं असेल, तर समजा आता जर त्यांचं सर्टिफिकेट आलं असेल, समजा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल झालं असेल, तर तुम्ही त्या रिसिप्टच्या जागी डायरेक्ट तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अप्लाय करून डायरेक्ट तुमचं म्हणजे एक क्लिअर करून घेऊ शकता फॉर्म। त्याचबद्दल समजा बरेचसे म्हणता येणार नाही, पण एक तुरळक विद्यार्थी काय करतात की काही जाणून बुजून मिस्टेक करतात, म्हणजे मार्क्स मध्ये असतील जेणेकरून त्यांचा रँक पुश व्हावा, बरोबर। तर त्या मिस्टेक नंतर आयडेंटिफाय होतात जेणेकरून त्यांचं ऍडमिशन पण कॅन्सल होऊ शकतं, बरोबर। तर त्यासाठी हा तुमच्याकडे लास्ट चान्स असणार आहे तुमचा फॉर्म एडिट करण्यासाठी। त्याचसोबत आता हे ग्रीव्हियन्स पिरियड म्हणजे अप्लाय कसं करायचं यासाठी, तर ज्या विद्यार्थ्याने समजा ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं, बरोबर, फिजिकल स्क्रुटिनी मोडने, तर त्यांना त्या सेंटरवर जाऊन तिथं ग्रीव्हियन्स विंडो म्हणजे काय असेल ते त्यांचं करेक्शन करून घ्यावं लागेल। त्यासोबत ज्या मुलांनी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं ई स्क्रुटिनी मोडने, तर त्यांच्यासाठी ऑनलाईनच त्या ठिकाणी एक विंडो ओपन होईल, बरोबर। तर त्या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं असेल की तुम्हाला काय चेंज करायचं आहे, बरोबर। ते चेंज म्हणजे कोणता चेंज करायचा, समजा कॅटेगरी चेंज करायचं असेल, आता बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांनी ओपन मधून फॉर्म भरला म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हती, त्याच्यामुळे आता डॉक्युमेंट अवेलेबल झाले त्याच्यामुळे त्यांना कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचंय, तर ते सुद्धा
या ठिकाणी पॉसिबल आहे. त्यासोबत तुम्हाला एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट तिथं अपलोड करावं लागतं. म्हणजे कसं, समजा तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केली असेल, बरोबर, कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट जर अपलोड केली असेल कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस, आणि तुमच्याकडे आता जर सर्टिफिकेट आला असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं आणि फिजिकल स्टुडंटसाठी तिथं सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागतं. त्याच वेळेस तुमचं करेक्शन होईल, बरोबर. आता हे करेक्शन झाल्याच्या नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार. ओके, 24 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट येणार. म्हणजे फायनल मेरिट लिस्ट मध्ये तर त्यामध्ये तुमचे भरपूर सारे रँक्स असतील. म्हणजे युनिव्हर्सिटी रँक असेल, तुमचं समजा जर रिझर्वेशन कोटा असेल तर त्याचा रँक असेल, बरोबर. यासारखे ऑल इंडिया रँक असेल, म्हणजे जे थ्रू जर अप्लाय करत असेल त्यांसाठी ऑल इंडिया रँक असेल. पण आपला महत्वाचा रँक म्हणजे स्टेट जनरल मेरिट लिस्ट. स्टेट जनरल मेरिट लिस्ट म्हणजे काय, त्या रँकवर आपलं पुढे इन फ्युचर म्हणजे पुढच्या प्रोसेसमध्ये 4ही कॅप राऊंड मध्ये तो रँक कन्सिडर होणार, त्याच्यावर आपलं ऍडमिशन होणार. तर मित्रांनो, हे होतं पूर्ण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. ओके, त्याचबरोबर ग्रीव्हियन्स विंडो, बरोबर. ग्रीव्हियन्स विंडो मध्ये आपल्याला करेक्शन्स करायचे. आता ज्या स्टुडंटच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन नाही तर त्यांना काय गरजच नाही की ग्रीव्हियन्स साठी अप्लाय करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्याच्या नंतर ना एक तुम्हाला 2-3 दिवसामध्ये कॅप राऊंड 1 चा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी परफेक्ट तुम्हाला लिस्ट बनवायची जी आपण काउन्सिलिंगच्या आपल्या स्टुडंटला प्रोव्हाइड करतो ऑलरेडी. त्याच्यानंतर समजा जर तुम्ही काउन्सिलिंग परचेस केली असेल तर प्लीज आपली काउन्सिलिंग परचेस करा. कारण हे समजा 1000-1500 काय 1200 रुपये असतील तर ते तुमचे फ्युचरसाठी एक खूप कमी रक्कम आहे. म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित जर गायडन्स हवा असेल, समजा या स्टेपद्वारे तुम्हाला जर व्यवस्थित एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपली काउन्सिलिंग परचेस करा. त्यासाठीचा तो जो एनरोलमेंट फॉर्म आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तसंच समजा ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तिथे तुम्ही जॉईन करा. म्हणजे काय होईल की लेटेस्ट जे अपडेट असतील, समज सीईटी सेल जे अपडेट प्रोव्हाइड करेल, अलॉटमेंट असेल, बेटरमेंट असेल किंवा कॅप राऊंड्स बद्दल जे अपडेट असतील ते आपण तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी पोहोचवू शकतो, बरोबर. त्याबरोबर मित्रांनो, आता तुमचा महत्वाचा टास्क आहे की तुमच्याकडे एक परफेक्ट कॉलेज लिस्ट असणं गरजेचं आहे, बरोबर. ती परफेक्ट कॉलेज लिस्ट तुम्ही कशी बनवू शकता, कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्यात, तर यासाठी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलाय, बरोबर. तो तुम्ही जाऊन पहा. तुमची स्वतः तुम्ही कॉलेज लिस्ट बनवू शकता. त्याचबद्दल समजा जर तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्ही सांगायचं की कशी कशी लिस्ट पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीचं ऍडमिशन पाहिजे, कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, त्या तुमच्या काय जे प्रेफरन्सेस असतील त्याच्यानुसार आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवून देण्याचं काम करू. त्यासोबत मित्रांनो, स्पॉट ऍडमिशन असेल किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे ऍडमिशन असतील तर त्याबद्दलही आपण गायडन्स करू. त्यासाठी फक्त तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगला एनरोल केलं पाहिजे तुम्ही, बरोबर. त्याच्यानंतर मित्रांनो, जो वेळोवेळी गायडन्स असणार आहे तुम्हाला, म्हणजे समजा या ठिकाणी आता तुमचा फर्स्ट कॅप राऊंड सुरू होईल, एक 27-28 तारखेपासून तुमचा फर्स्ट कॅप राऊंड सुरू होईल. तर तिथपासून तर एक लास्ट कॅप राऊंड म्हणजे 4th कॅप राऊंड पर्यंत जीही इम्पॉर्टंट गोष्ट असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला डाऊट येत असेल तर त्या ठिकाणी हा मी माझा नंबर इथं स्क्रीनवर तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. एनी टाइम तुम्ही मला विचारू शकता. काउन्सिलिंग बद्दल जर इन्क्वायरी करायची असेल तर या नंबरवर मला तुम्ही विचारू शकता. त्याचबद्दल आपण तर तसं आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोतच. म्हणजे समजा जोपर्यंत तुमचं कॉलेज लिस्ट जोपर्यंत तुम्हाला एक ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत आपण तर तुमच्या सोबत असणार आहोत. त्यासाठी फक्त काय करा, आपलं एक चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.